Hi friends, today we'll discuss about the new chapter hospital pharmacy. In that we'll see the objectives and functions of hospital pharmacy. So in a previous lecture or previous videos we have discussed what is the definition of hospital pharmacy. Once again we'll discuss definition for hospital pharmacy. Hospital pharmacy is a department of hospital to manage procurement, storage, preservation, packaging, sterilization, compounding, dispensing, or distribution of medicine in the hospital. हॉस्पिटल फार्मसी एक हॉस्पिटलमध्ये असे एक डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. उदाहरणार्थ कोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत? प्रोक्युरमेंट ऑफ मेडिसिन. प्रोक्युरमेंट मीन्स अवेलेबिलिटी ऑफ द मेडिसिन. त्यानंतर आहे स्टोरेज, प्रिझर्वेशन, मेडिसिन स्टोअर करणं, त्यानंतर त्याचं जतन करणं, प्रिझर्वेशन करणं, पॅकेजिंग करणं, त्यानंतर स्टरिलायझेशन करणं. विशेष करून ज्यावेळेस स्टराईल प्रोडक्ट असेल तर त्या स्टराईल प्रोडक्ट्सला स्टरिलायझेशनची आवश्यकता आहे. देन कंपाऊंडिंग, डिस्पेन्सिंग ऑर डिस्ट्रीब्युशन. कंपाऊंडिंग म्हणजे इन स्मॉल स्केल प्रिपरेशन करणं. त्यानंतर डिस्पेन्सिंग ऑर डिस्ट्रीब्युशन ऑफ मेडिसिन, जे तयार केलेलं जे काय मेडिसिन आहे त्याचं वाटप करणं किंवा डिस्ट्रीब्युशन करणं. ओके, सो ऑल दीज आर द ॲक्टिव्हिटीज परफॉर्म in this department. So whatever the department is, that department is called as hospital pharmacy. So hospital pharmacy can be broadly defined as practice of pharmacy in a hospital. So above definition मध्ये सुद्धा आपण हेच डिस्कस केलं आहे की हॉस्पिटल फार्मसी असं एक डिपार्टमेंट आहे हॉस्पिटलचं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्य त्या ठिकाणी केले जातात. सो दॅट इज द प्रॅक्टिस ऑफ फार्मसी. फार्मसीमध्ये जे काय प्रॅक्टिस होत आहे ते सर्व त्याच्याशी रिलेटेड म्हणजे कोणकोणते पॉईंट्स आहेत? प्रोक्युरमेंट असेल, स्टोरेज असेल, पॅकेजिंग, स्टरिलायझेशन, डिस्पेन्सिंग, डिस्ट्रीब्युशन वगैरे वगैरे, हे सर्व त्याच्यामध्ये काय ॲक्टिव्हिटीज परफॉर्म होतात. सो दिस इज द डेफिनेशन फॉर हॉस्पिटल फार्मसी. नेक्स्ट, so we'll see the objectives of hospital pharmacy. First point for the objectives of hospital pharmacy: to teach the hospital pharmacist about the philosophy and ethics of hospital pharmacy. तो हॉस्पिटल फार्मसी जे काय डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये हॉस्पिटल फार्मासिस्ट काम करणार आहेत. तर त्या हॉस्पिटल फार्मासिस्टला टीचिंग करणं अबाउट द फिलॉसॉफी अँड एथिक्स ऑफ हॉस्पिटल फार्मसी. म्हणजे हॉस्पिटल फार्मसीची काय फिलॉसॉफी आहे, जे काय फॅक्ट्स आहेत किंवा रियालिटी आहे ते सांगणं. त्याच्यामध्ये त्याबरोबर इथिक्स आहेत, काही तत्त्व आहेत, हे सर्व हॉस्पिटल फार्मसिस्टला शिकवले जातात. अँड गाईड देम टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर प्रोफेशनल प्रॅक्टिस. आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने मार्गदर्शन दिलं जातं जेणेकरून हॉस्पिटल फार्मासिस्ट त्याच्या प्रोफेशनची काय करेल, रिस्पॉन्सिबिलिटी घेईल किंवा जबाबदारी घेईल. तो हे पहिलं आहे त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्दिष्ट हॉस्पिटल फार्मसीचं. सेकंड आहे टू स्ट्रेंथन द मॅनेजमेंट स्किल्स ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट, वर्किंग ॲज द हेड ऑफ द डिपार्टमेंट. सो हॉस्पिटल फार्मासिस्ट या डिपार्टमेंटचा हेड असणार आहे. तर तो जो काय हेड आहे हॉस्पिटल फार्मसिस्टचा ॲज अ हॉस्पिटल फार्मासिस्ट, तर त्याला एम्पॉवर करणं, त्याच्यामध्ये जे काय डिपार्टमेंट चालवायचं आहे तर त्या चालवण्यासाठी जे काय स्किल लागतात तर त्यासाठी ते मार्गदर्शन करणं किंवा ते मॅनेज करणं. सो दिस इज द सेकंड ऑब्जेक्टिव्ह ऑफ हॉस्पिटल फार्मसी. तिसरा आहे टू स्ट्रेंथन द सायंटिफिक अँड प्रोफेशनल आस्पेक्ट्स ऑफ प्रॅक्टिस ऑफ हॉस्पिटल फार्मसी. त्याचबरोबर एम्पॉवर करणं किंवा स्ट्रेंथन करणं द सायंटिफिक अँड प्रोफेशनल आस्पेक्ट्स ऑफ प्रॅक्टिस ऑफ हॉस्पिटल फार्मसी. हॉस्पिटल फार्मसी जे काय डिपार्टमेंट आहे त्याचे जे काय वेगवेगळ्या बाबी आहेत, आस्पेक्ट्स आहेत, म्हणजे सायंटिफिक आस्पेक्ट असेल किंवा प्रोफेशनल आस्पेक्ट असेल तर त्याविषयी एम्पॉवर करणं, त्याला शक्ती देणं, हे पण त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आहे हॉस्पिटल फार्मसीचं. नेक्स्ट,
पुढचं उद्दिष्ट आहे हॉस्पिटल फार्मसीचं टू युटिलाइज ॲज मॅक्झिमम ॲज पॉसिबल द रिसोर्सेस. म्हणजे जे काय रिसोर्सेस आहेत ते जास्तीत जास्त युटिलाइज करणं, त्याचा वापर करणं. फॉर एक्झाम्पल स्टाफ ऑफ द हॉस्पिटल फार्मसी. हॉस्पिटल फार्मसीमध्ये असलेला जो काही स्टाफ आहे त्याचा चांगल्या प्रकारे वापर करणं ॲज मॅक्झिमम ॲज पॉसिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ प्रोफेशन. जेणेकरून काय होईल, जो काही प्रोफेशन आहे तो चांगल्या प्रकारे त्याची वाढ होईल किंवा डेव्हलप होईल. नेक्स्ट, टू अट्रॅक्ट द ग्रेटर नंबर ऑफ वेल ट्रेन्ड फार्मासिस्ट टू वर्क इन द हॉस्पिटल फार्मसी. हॉस्पिटल फार्मसीमध्ये या डिपार्टमेंटमध्ये काम करण्यासाठी जे काही फार्मासिस्ट लागतात ते फार्मासिस्ट असणार आहेत ट्रेन फार्मासिस्ट. या ट्रेन फार्मासिस्टला अट्रॅक्ट करणं, जास्तीत जास्त म्हणजे ग्रेटर नंबर ऑफ वेल ट्रेन फार्मासिस्ट या हॉस्पिटल फार्मसी डिपार्टमेंटमध्ये आणणं, म्हणजे अट्रॅक्ट करणं, हा एक त्याच्यामध्ये उद्दिष्ट आहे हॉस्पिटल फार्मसीचा. त्यानंतर टू प्रमोट द पेमेंट ऑफ गुड सॅलरीज टू हॉस्पिटल फार्मासिस्ट. हॉस्पिटल फार्मासिस्टला चांगल्या प्रकारची सॅलरी दिली जावी, त्यासाठी प्रमोशन करणं. इन ऑर्डर टू रिटेन द सर्व्हिसेस ऑफ दिस प्रोफेशनल्स. जेणेकरून हे जे काय हॉस्पिटल फार्मसी डिपार्टमेंट आहे त्याची जी सेवा आहे ते व्यवस्थित दिली जाईल. नेक्स्ट, यानंतर आपल्याला पाहायचं आहे फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल फार्मसी. म्हणजे हॉस्पिटल फार्मसी डिपार्टमेंटचे काय काय कार्य आहेत, कामं आहेत. फर्स्ट, टू प्रोव्हाइड अँड इव्हॅल्युएट द सर्व्हिस इन सपोर्ट ऑफ मेडिकल केअर फॉर अचिव्हिंग द ऑब्जेक्टिव्ज अँड पॉलिसीज ऑफ द हॉस्पिटल. म्हणजे याच्यामध्ये हॉस्पिटलचे जे काय उद्दिष्ट ठरलेले आहेत किंवा पॉलिसीज आहेत, त्याची जे काय धोरणं आहेत ते अचीव करण्यासाठी so to provide and evaluate the service in support of medical care for achieving objectives and policies of hospital. हॉस्पिटलचे जे काय ऑब्जेक्टिव्ज आहेत आणि पॉलिसीज आहेत त्या मिळवण्यासाठी, ऑब्टेन करण्यासाठी त्याच्यामध्ये जे काय मेडिकल केअर दिली जाते त्याचं मूल्यांकन करणं, इव्हॅल्युएशन करणं आणि ते देऊ करणं, हे त्याच्यामध्ये पहिलं फंक्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे टू इम्प्लिमेंट द फिलॉसॉफी, ऑब्जेक्टिव्ज, पॉलिसीज अँड स्टँडर्ड्स ऑफ द हॉस्पिटल. हॉस्पिटलची जे काय फिलॉसॉफी आहे, म्हणजे जे काय तत्त्वज्ञान आहे किंवा उद्दिष्ट आहेत, धोरणं आहेत, पॉलिसीज आहेत किंवा स्टँडर्ड आहेत, ते अंमलात आणणं, इम्प्लिमेंट करणं, हे त्याच्यामध्ये फंक्शन आहे हॉस्पिटल फार्मसीचं. नेक्स्ट, टू पार्टिसिपेट इन द फंक्शनिंग ऑफ ऑल अदर डिपार्टमेंट अँड सर्व्हिसेस ऑफ द हॉस्पिटल. हॉस्पिटलचे इतर जे काय डिपार्टमेंट आहे आणि त्यामध्ये चालणारे जे काय सर्व्हिसेस म्हणजे सेवा आहेत त्याच्यामध्ये भाग घेणं, हे पण त्याच्यामध्ये फंक्शन आहे हॉस्पिटल फार्मसी डिपार्टमेंटचं. नेक्स्ट आहे टू इस्टिमेट द रिक्वायरमेंट्स ऑफ डिपार्टमेंट अँड टू रिकमेंड अँड इम्प्लिमेंट द पॉलिसीज अँड प्रोसिजर्स टू मेंटेन अँड ॲडिक्वेट कॉम्पिटंट स्टाफ. जे इस्टिमेट काढणं म्हणजे एक अंदाज काढणं किंवा एक कॉस्ट त्याच्यामध्ये काढणं किंवा एक बजेट त्याच्यामध्ये तयार करणं फॉर द रिक्वायरमेंट्स ऑफ डिपार्टमेंट. वेगवेगळ्या डिपार्टमेंटची जी काय गरजा आहेत, रिक्वायरमेंट्स आहेत, तर त्यासाठी किती खर्च लागतो आहे त्याचे इस्टिमेट तयार करणं. अँड टू रिकमेंड अँड इम्प्लिमेंट द पॉलिसीज. त्याचबरोबर काही रिकमेंडेशन देणं म्हणजे सूचना देणं किंवा काही पॉलिसीज त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करणं. अँड प्रोसिजर्स टू मेंटेन द ॲडिक्वेट कॉम्पिटंट स्टाफ. आणि त्याचबरोबर काही त्याच्यामध्ये प्रोसिजर करणं जेणेकरून ॲडिक्वेट आणि कॉम्पिटंट स्टाफ त्याच्यामध्ये मेंटेन राहील. सो दिस इज द फंक्शन ऑफ हॉस्पिटल फार्मसी. नेक्स्ट, टू डेव्हलप अँड मेंटेन अँड इफेक्टिव्ह सिस्टम ऑफ क्लिनिकल अँड ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रेकॉर्ड्स अँड रिपोर्ट्स. त्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये असणारे जे काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रेकॉर्ड्स आहेत किंवा रिपोर्ट्स आहेत ते तयार करणं आणि ते मेंटेन करणं फॉर ॲज अ इफेक्टिव्ह सिस्टम ऑफ क्लिनिकल फार्मसी. नेक्स्ट आहे टू इस्टिमेट or to find out the approximate cost, the requirements for facilities, supplies and equipment. त्याचबरोबर काय इस्टिमेट तयार करणं फॉर द रिक्वायरमेंट्स,
देन फॉर फॅसिलिटीज, देन फॉर सप्लाईज अँड इक्विपमेंटसाठी किती खर्च लागणार आहे, इतर फॅसिलिटीजसाठी किती खर्च लागणार आहे, इतर जे काय गोष्टी आपण सप्लाय करतो आहे हॉस्पिटलसाठी त्यानंतर जे काय रिक्वायरमेंट्स आहेत तर त्याचं एक इस्टिमेट तयार करणं, ॲप्रॉक्सिमेट कॉस्ट फाइंड आउट करणं, हे एक त्याचं फंक्शन आहे. देन टू कोऑर्डिनेट विथ द फायनान्शियल प्लॅन ऑफ ऑपरेशन फॉर द हॉस्पिटल, ज्याच्यामध्ये फायनान्शियल प्लॅन जे आहे हॉस्पिटलचा, तर त्याबरोबर जो काय प्लॅन आहे फायनान्शियल प्लॅन तो सर्वांना त्या पद्धतीने काय करणं, त्याचं अवगत करणं किंवा त्याचं कोऑर्डिनेशन करणं, हे त्याच्यामध्ये फंक्शन आहे हॉस्पिटल फार्मसीचं. नेक्स्ट आहे टू इनिशिएट अँड पार्टिसिपेट इन स्टडीज ऑर रिसर्च प्रोजेक्ट, जे वेगवेगळ्या प्रकारचे जे काय रिसर्च प्रोजेक्ट आहेत किंवा स्टडी आहेत त्याच्यामध्ये भाग घेणं किंवा ते सुरुवात करणं. सो दॅट इज डिझाईन फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ हेल्थ केअर ऑफ पेशंट्स अँड अदर हॉस्पिटल सर्व्हिसेस. हॉस्पिटलचे जे काय इतर सेवा आहेत आणि त्याचबरोबर हॉस्पिटलची जे काय हेल्थ केअर सिस्टम आहे आणि ते इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे, तर त्याकरता वेगवेगळ्या रिसर्चमध्ये भाग घेणं किंवा सुरुवात करणं. सो दिस इज द फंक्शन ऑफ हॉस्पिटल फार्मसी. त्यानंतर टू प्रोव्हाइड अँड इम्प्लिमेंट कंटिन्यूइंग एज्युकेशन इन फार्मसी प्रोग्राम्स, तर ज्याच्यामध्ये कंटिन्युअस ट्रेनिंग देणं इन अ फार्मसी प्रोग्राम फॉर ऑल हेल्थ प्रोफेशनल्स इन द हॉस्पिटल, जे हॉस्पिटलमध्ये काम करणारे जे काय सगळे जे काय व्यक्ती आहेत किंवा स्टाफ आहे त्यांना कंटिन्युअस त्यांचं नॉलेज अपडेट करणं किंवा त्यांना ट्रेनिंग देणं किंवा त्याबरोबर आणि ते त्यांचं इम्प्लिमेंटेशन करणं, म्हणजे नॉलेज देणं आणि त्याचबरोबर इम्प्लिमेंटेशन करणं, हे पण फंक्शन आहे हॉस्पिटल फार्मसीचं. नेक्स्ट टू इनिशिएट अँड पार्टिसिपेट इन द सेफ्टी प्रोग्राम्स ऑफ द हॉस्पिटल, हॉस्पिटलचे जे काही सेफ्टी प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये भाग घेणं किंवा त्याची सुरुवात करणं, हे सुद्धा हॉस्पिटल फार्मसी डिपार्टमेंटचं फंक्शन आहे. ओके, थँक्यू.